संपूर्ण माहिती माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी या घटनेची घेतलेली आहे। मी विदर्भ, नागपूर आणि अमरावती या भागातली माहिती घेतली आहे। खरं तर जे 26 लोक त्या ठिकाणी ठार झाले त्यापैकी 6 लोक महाराष्ट्रातले आहे आणि हा भ्याड हल्ला धर्म विचारून केला गेला आहे। खरं तर हिंदूंना जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात आला आहे आणि अशा प्रकारची घटना काश्मीरमध्ये होणे म्हणजे या ठिकाणी एक डिवाइड करण्याचा फॉर्म्युला आतंकवाद्यांनी आणि मास्टर माइंडनी केलेला आहे। मला असं वाटतं यामध्ये आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आमचे देशाचे कणखर गृहमंत्री अमित भाई शहाजी, संपूर्ण जे कुटुंब या ठिकाणी त्यांच्या घरातला जीव गेला आहे त्यांच्या पाठीशी उभे आहेत। आम्ही सर्व पाठीशी उभे आहोत, आमचे मुख्यमंत्री पाठीशी उभे आहेत। खरं तर या घटनेमध्ये जे जे मास्टर माइंड असेल व ज्यांनी घटना केली आहे ते लोक जे आतंकवादी यांना आमचं सरकार धुंडून काढेल आणि त्या आतंकवाद्यांना, त्या मास्टर माइंडला मोठी सजा आमचं सरकार दिल्याशिवाय राहणार नाही, आमचे प्रधानमंत्री आणि अमित भाई दिल्याशिवाय राहणार नाही। खरं तर या घटनेमध्ये राजकारण करण्याची गरज नाही। काही लोकांना दिवसभर राजकारण करायचं आहे म्हणून राजकारणाकरता बोलतात। अशा घटनेमध्ये संपूर्ण देश पाठीशी उभा करून एकसंघपणे सरकारच्या मागे उभं राहून या देशाला मजबूत केलं पाहिजे, महाराष्ट्राला मजबूत केलं पाहिजे किंवा या घटनेमध्ये जे परिवार गेले आहेत त्यांच्या पाठीशी संपूर्ण देशाने उभं राहिलं पाहिजे। या घटनेचं राजकारण करून काही लोक कोडी बांधण्याचा प्रयत्न करतात, ते मात्र योग्य नाही आहे। फोन केले तुम्ही या ठिकाणी, फोन केले 2 लोकांना, काय मी अमरावतीमधल्याही अडकलेल्या पर्यटकांना फोन केला आहे, नागपूरच्याही पर्यटकांना फोन केला आहे। त्यांची मागणी आहे की लवकर विमानाची व्यवस्था झाली तर बरं होईल। त्या ठिकाणी आमचे गिरीश महाजनजी गेले आहेत, आमचे सर्व सरकार त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि तातडीनं काय काय व्यवस्था उभ्या करता येतील। कारण आता विमानाचं म्हटलं तर त्या ठिकाणी सर्वच जे लोक अडकले देशामधले ते आपापल्या परीने प्रयत्न करत आहे, पण आम्ही आमच्या पर्यटकांना या ठिकाणी परत आणण्याकरता सर्व त्या ठिकाणी व्यवस्था उभ्या करतो आहोत। देशभरातून संताप व्यक्त केला जातो या घटनेच्या याच्यावर आणि मागणी केली जाते की चोख प्रत्युत्तर या सगळ्या घटनेचं दिलं। नाही, संतापजनकच घटना आहे, सुन्न करणारी घटना आहे, समाज मनाला सुन्न करणारी आहे। ज्या पद्धतीनं काश्मीरमध्ये आता पर्यटक जायला लागले होते, एक प्रकारचा 370 कलम म्हटल्यानंतर ज्या पद्धतीनं लोकांमध्ये उत्साह तयार झाला होता, म्हणजे 1.5 कोटी पर्यटक त्या ठिकाणी चालले होते। हे एखाद्या दहशतवादी संघटनेला उद्ध्वस्त करायचं होतं, पुन्हा एकदा षडयंत्र करायचं होतं, त्यांनी षडयंत्र केलं आहे। पण यापेक्षाही 10 पट जास्त ताकद केंद्र सरकार लावेल। 370 कलम हटवल्यानंतर ज्या पद्धतीचं काश्मीरचं वातावरण विकासाकडे चाललं होतं त्याला पुन्हा गालबोट लावण्याचा प्रयत्न केला गेला। मला वाटतं याच्यामध्ये सुद्धा आता आमचे नेते अमित भाई शहा आणि प्रधानमंत्री यामध्ये अजून चांगलं काश्मीर आणि चिंतामुक्त काश्मीर त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतील।